नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मराठी भाषा गौरव दिनानिमित्त तुम्हा सर्वांना लक्ष शुभेच्छा. मित्रमैत्रिणींनो, मी आज डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गेले होते. त्यांनी खास आमंत्रित केलं होतं मराठी भाषा गौरव दिनानिमित्त व्याख्यानासाठी. खरं म्हणजे व्याख्यानाला जाताना माझ्या मनामध्ये शंका होती. मुलं 5वी 6वी 7वीतल्या मुलांपुढे मला बोलायचं होतं. विचार होता मनामध्ये की मराठी भाषा गौरव दिन आहे, पण इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. आपण जे काही मराठी बोलणार ते त्यांना उमजेल का, की मला आपलं इंग्लिशमधून मराठी 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 कुठे जागा मिळेल तसं मला बोलावं लागेल. इंग्लिश म्हणजे हिंदी, इंग्लिश आणि कुठे थोडी जागा मिळाली तर मराठी. पण खरंच सांगते, माझा अगदी भ्रमनिरास झाला असं म्हणायला हरकत नाही. जेव्हा मी बोलायला सुरुवात केली तेव्हा सगळी मुलं इतकं लक्षपूर्वक ऐकत होती, इतकी छान त्यांच्याच भाषेत सांगायचं तर कनेक्ट झाली होती मुलं. खरोखरी माझ्या व्याख्यानाचा विषयच होता की गोडवा मायबोलीचा. तर हा गोडवा आपल्याला कसा मिळू शकतो किंवा गोडवा कसा आपल्याला वाटू शकतो. मिळू शकतो म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं वाटायला पाहिजे मुलांना की खरंच या मराठीमध्ये खूप गोडवा आहे, या मायबोलीमध्ये खूप गोडवा आहे. कुसुमाग्रजांनी काय सांगितलं की मराठी भाषा म्हणजे मुख्य दरवाजा आणि इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे, म्हणजे तिचं स्वरूप खिडकीसारखं असावं. विज्ञानातलं तुम्हाला शिकायचं असेल तर त्यासाठी इंग्रजी भाषा आवश्यक आहेच. आणि महाराष्ट्र शासनसुद्धा प्रयत्न करतं आहे की हे जे विज्ञानविषयक माहिती आहे, ज्ञान आहे, ते तुम्हाला मराठीतून सुद्धा कसं मिळेल यासाठी सुद्धा प्रयत्न आहे. मराठी भाषा संवर्धनासाठी आपलं महाराष्ट्र सरकारसुद्धा खूप प्रयत्न करतं आहे, वेगवेगळे उपक्रम राबवतं आहे आणि मुलं छान ऐकत होती. मग मी त्यांना मला पण असं छान वाटायला लागलं. माझ्यातला सुद्धा आत्मविश्वास वाढला मित्रमैत्रिणींनो, मुलांचे चेहरे बघून, त्यांचं एकाग्र चित्त बघून. आणि छान वाटायला लागलं मला की मुलांनासुद्धा गोडवा वाटतो मराठीचा. उगीचच आपण म्हणजे असं म्हणायला नको की आता नव्या पिढीला. आणि मलासुद्धा जायला का आवडलं, कारण माझ्यासुद्धा मनात होतं की ही नवी पिढी म्हणजे अगदी ही उमलती पिढी, त्यांच्या मनामध्ये मराठीबद्दल काय आहे, मायबोलीबद्दल काय वाटतं आहे, त्यांना गोडवा वाटतो आहे की नाही, हे सगळं मलासुद्धा जाणून घ्यायचं होतं. म्हणून मलासुद्धा खूप आनंद झाला. खरं म्हणजे त्याला व्याख्यान नको म्हणायला, मी मुलांशी संवादच साधला. कारण मी जेव्हा बोलत होते तेव्हा मुलांच्या चेहरासुद्धा मी वाचत होते. त्यांच्या डोळ्यांमधून उत्सुकता वाटत होती आणि आवडत होतं त्यांना बोलायला. आणि हळूहळू मुलं आणि मी इतके एकरूप झालो की संवाद आमचा इतका छान वाढला की बोलता बोलता मुलं हात वर करून त्यांचंसुद्धा म्हणणं मांडायला लागली छान मराठीमध्ये. मला त्याचं फार कौतुक वाटलं. आणि पुढं तर तुम्हाला सांगतेच हां, मी मुलांना सांगितलं की कारण मी शाळेत जेव्हा गेले तेव्हा तिथं दिसलं मला की नुकती शिवजयंती साजरी झालेली 19 फेब्रुवारीला आणि सगळं छान वातावरण तिथं होतं. म्हणजे असे छान पुठ्ठ्यांचे किल्ले केलेले होते. आता हे म्हणजे तिथलं जे व्यासपीठ होतं ते सभागृह आणि व्यासपीठ तिथंसुद्धा फार सुंदर असं तुतारी, छान किल्ल्याचं असं देखावा केलेला. हे सगळं बघून मलासुद्धा वाटलं सांगावं मुलांना की मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की शिवाजीचा पहिला पोवाडा महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिला. आणि मी पुढं त्यांना विचारलं की शिवाजी महाराजांसाठी आरतीसुद्धा लिहिलेली आहे, ती कोणी लिहिली आहे मराठीतून तुम्हाला माहिती आहे का? एक सुरुवात खरंच सांगते, मलासुद्धा म्हणजे आनंद वाटला खूप त्या ऐकून. मुलांनी अगदी एक सुरात उत्तर दिलं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी शिवरायांसाठी आरती लिहिलेली आहे. आणि खूप खूप मला आनंद झाला. म्हणजे सगळा गैरसमज माझा दूर झाला. छान म्हणजे मी नुसती ओळ म्हटली आहे, जयदेव जयदेव जय जय शिवराया, या या अनन्य शरणा आर्या ताराया. आणि पुढच्या ओळी एक सुरात मुलांनी खणखणीत आवाजात म्हटल्या. त्या आरतीचं एक पूर्ण कडवं त्यांनी म्हटलं. त्यांना काही माहीत नव्हतं मी हे बोलणार आहे किंवा त्यांच्या हातातही काही नव्हतं, काही नाही. छान त्यांनी अगदी खणखणीत स्वरात ती आरती म्हटली आणि अंगावर रोमांच आले माझ्या खरोखरी.
आणि त्यांच्या मुख्याध्यापिका, सगळा शिक्षक वृंद यांना म्हटलं हा मराठी भाषा गौरव दिन आहे. आणि मग एक एक गोष्टी मी त्यांना सांगितल्या, संवादातूनच त्यांच्याशी संवाद करत करत मग त्या मराठी भाषेतल्या गमती जमती सांगितल्या. वाक्प्रचारांमध्ये तुम्हाला फक्त परीक्षेचं उत्तर लिहिण्यापुरतं आणि गुण मिळवण्यापुरतंच तुम्ही उत्तर लिहायचं नाही, तर ते वाक्प्रचार तुम्ही मित्रांबरोबर किंवा घरात सगळीकडे जेव्हा जाल तेव्हा त्याचा वापर तुम्हाला कसा करता यायला पाहिजे त्याची खूप मजा आहे. आणि त्यांना खरोखरी खूप मजा आली. ते सगळं मुलांकडून पण मी ते करून घेतलं आणि मुलं अगदी त्यांच्याही नकळत आणि माझ्याही नकळत अगदी सहभागी झाले त्या संवादात. म्हणून मी ते व्याख्यान वगैरे मला म्हणायला बरं नाही वाटत आहे. मला त्या मुलांशी मी संवाद साधला आणि मला खरोखरी मराठी भाषा गौरव दिन साजरा झाला असं वाटलं. मग मी त्यांना बोलीभाषेतल्या गमती जमती सांगितल्या की मराठी भाषा आपण ही प्रमाणभाषा पुस्तकातून शिकतोच, पण बोलीभाषेत तुम्हाला एखादी छान कथा असते, कविता असते, मग त्यातले शब्द तुम्हाला समजून घ्यायला लागतात. किंवा तुमच्या मित्रांपैकी कोणी कुठून विदर्भातून आलेलं असतं, कोणी खानदेशातून आलेलं असतं. कारण पुण्यामध्ये खूप विविध ठिकाणाहून लोक आता इथे आलेले आहेत शिक्षणासाठी, कारण पुणे हे विद्येचं माहेरघर समजलं जातं. मग त्यांची बोली, त्यांची आजी कसं बोलते, त्यांचे बाबा कसं बोलतात, मग त्यांची ती भाषा म्हणजे मराठीच भाषा असते, पण त्याला आपण बोली म्हणतो आपण. मग त्या बोलीमुळे मराठी भाषेचं सौंदर्य, आपल्या मायबोलीतला गोडवा कसा वाढू शकतो हे सुद्धा मी सांगितलं. म्हणजे तो असं बोलतोय म्हणून त्याला हसायचं नाही अजिबात, त्याला समजून सांगू शकतो आपण. आणि बरीच मुलं अमराठीसुद्धा आपल्या वर्गात असतात, त्यांनासुद्धा आपण मराठी भाषेचं महत्त्व किंवा तुम्ही मराठी बोलाल तर ते सुद्धा आपोआपच मराठी शिकतील हेही मी त्यांना सांगितलं. आणि असा सुंदर असा माझा मराठी भाषा गौरव दिन हे इंग्रजी माध्यमातली शाळा असूनसुद्धा अतिशय छान झाला, खूप छान साजरा झाला. तिथल्या मुख्याध्यापिका आणि तिथल्या शिक्षक वृंदांनासुद्धा मी खूप खूप धन्यवाद दिले. कारण म्हटलं की इंग्रजी माध्यमाची शाळा असून मराठीकडे अजिबात दुर्लक्ष होत नाही आहे. अर्थात आता अगदी मराठी भाषा अनिवार्य केलेलीच आहे प्रत्येक शाळांमध्ये सरकार. म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं की मराठी भाषा संवर्धनासाठी प्रयत्न होतोय, पण आपण सगळ्यांनी मिळून म्हणजे ती पुढं कशी नेता येईल, ती वापरात कशी येईल हे आपण सगळ्यांनी बघायला हवं असं मला वाटतं. म्हणजे फक्त एखादी कविता वाचली, एखादी कथाकथन केलं असं काही असलं म्हणजे मराठी भाषा गौरव दिन नाही. तर त्यातली मजा, त्या भाषेतलं सौंदर्य, बोलीभाषांमुळे आपली मराठी भाषा कशी सुंदर होती आहे, समृद्ध होते, नवे नवे शब्द कसे त्यामध्ये येत आहेत, इतर भाषांमधले शब्दसुद्धा आता कसे वापरायला यायला लागलेत. आणि मुख्य म्हणजे भाषाशुद्धीची चळवळसुद्धा कशी झालेली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुद्धा भाषाशुद्धीची चळवळ केली आणि त्यातून नवे नवे शब्द आणि आता रूढ झालेले आहेत. म्हणजे आता मूव्ही बघायला जातोय आम्ही असं म्हणण्याऐवजी आता चित्रपट आम्ही बघतोय, या चित्रपटामध्ये असं असं होतं. चित्रपटगृह हा शब्द आता आपण सर्रास वापरतो छानपैकी. महापौर हा शब्द तर सावरकरांनी खास करून दिलेला आहे. मेयर या शब्दासाठी त्यांनी महापौर हा शब्द दिला. म्हणजे गणपतराव नलावडे महापौर पुणे असं ती पाटी झाली बघा. असं मुलांना सांगितल्यानंतर मुलं इतकी खुश झाली. आणि काही मुलांनी तर अगदी पुढं व्यासपीठावरती येऊन माईक हातात घेऊन या मायबोली मराठीविषयी आजच्या संवादातून काय आम्हाला मिळालं हे सुद्धा धीटपणाने सांगितलं. खरोखरी मित्रमैत्रिणींनो, मराठी भाषा गौरव दिन असा मी साजरा केला आणि तो तुमच्याबरोबर मला असं वाटून घ्यावा वाटला. तो आनंद मला आज मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे. असं खरोखरी शेअर करणं आता इतका रूढ झाला आहे हा शब्द खरोखरी. तर असं मी आवर्जून तुम्हाला सांगते की हा जो आनंद आहे तो मी वाटून घेतला. आणि खास करून मराठी भाषा गौरव दिन हा कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन आणि तो आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करत असतो. याचं कारण कवी कुसुमाग्रजांनी मराठी भाषेचा गौरव व्हावा म्हणून खूप प्रयत्न केले. आज त्यांची कविता मी सादर करणार आहे आणि तुमचा निरोप घेणार आहे. ही कविता आहे जन्मसिद्ध हक्क. खास करून ही कविता कारण बाकीच्या कविता तुम्ही आज खास ऐकल्याच असतील. साऱ्याच कळ्यांना
जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा, मातीमधला वतन वारसा आकाशावर कोरण्याचा. जन्म असो माळावरती, जन्म असो माळावरती अथवा शाही उद्यानात, प्रत्येक कळीला हक्क आहे फूल म्हणून जगण्याचा. साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा. गुलाब असो कमळ असो, गुलाब असो कमळ असो, कळी असो गटारातील, तिच्यासाठी तिष्ठत असतो एक किरण सूर्याचा. तिच्यासाठी तिष्ठत असतो एक किरण सूर्याचा. साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा. शेवटी काय म्हणतात बघा, प्रत्येक कळीत जागत असतो निर्धार फूल होण्याचा. किती सुंदर लिहिले नाही. प्रत्येक कळीत जागत असतो निर्धार फूल होण्याचा, दिमाखाने दिसण्याचा आणि सुगंधाने असण्याचा. साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क असतो फुलण्याचा. साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क असतो फुलण्याचा. किती सुंदर कविता आहे. हा जन्मसिद्ध हक्क प्रत्येक कळीला, समाजातल्या प्रत्येक मुलीला आपण देऊयात. आणि खऱ्या अर्थानं मला असं वाटतं कुसुमाग्रजांची ही कविता आपण ऐकली तर धन्य होऊयात. आणि जाता जाता मला हे आवर्जून सांगायचं आहे की हा जो पुष्पगुच्छ आहे की नाही, हा त्या शाळेतल्या मुलांनी, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, त्या शाळेतल्या मुलांनी स्वतः हाताने तयार केलेला आणि मला मराठी भाषा गौरव दिनानिमित्त तो खास दिला. केवढा मोठा सन्मान मला वाटतोय. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुनश्च सर्वांना मनापासून शुभेच्छा. नमस्कार.